आता आपण बघूया लॉजिक गेट्स 3.6. ह्याच्यामध्ये काय आहे, पहिले क्लासिफिकेशन ऑफ लॉजिक गेट्स. त्याच्यामध्ये काय दिलं आहे, बेसिक गेट्स, युनिव्हर्सल गेट्स आणि डिराइव्ड गेट्स. आता बेसिक गेट्स कुठले कुठले आहेत, नॉट गेट, अँड गेट अँड ऑर गेट. ओके. आणि युनिव्हर्सल गेट्स कुठले कुठले आहेत, नॅन्ड गेट आणि नॉर गेट. त्यानंतर डिराइव्ड क्लासेस कुठले आहेत, गेट्स कुठले आहेत, एक्स ऑर गेट आणि एक्स नॉर गेट. ओके. तर आता इकडे आपण बघूया, पहिला गेट आपला बेसिक गेट्स बघूयात, नॉट गेट ऑर इन्व्हर्टर म्हणतात ह्याला. कळलं. आता ह्याचं काय आहे बघा, की आपल्याला काय आहे ह्याचं दिलेलं आहे, द नॉट गेट ऑर इन्व्हर्टर इज अ लॉजिक गेट हॅविंग वन इनपुट ए अँड आउटपुट वाय. म्हणजे ह्याला काय आहे, एकच इनपुट ए आहे आणि आउटपुट हे काय आहे इथं वाय आहे. ओके. ही आहे आपली डायग्राम, कोणाची, नॉट गेटची डायग्राम आहे. ही कुणाची आहे, नॉट गेटची डायग्राम आहे. ओके. आता इकडे लक्ष द्या, ह्याचं बुलियन इक्वेशन काय आहे, वाय इज इक्वल टू ए बार आहे. काय, वाय इज इक्वल टू ए बार. आता ह्या बारला आपण काय म्हणतो, इन्व्हर्टर म्हणतो. काय म्हणतो, इन्व्हर्टर. ओके. आता हा आहे ट्रूथ टेबल आणि ह्या आहेत दोन डायग्रॅम. ओके. आता इनपुट एकच इनपुट आहे, त्यामुळे आपण काय घेतला, इथं इनपुट ए घेतला. समजा मी आता इनपुट इथं ए दिला आहे 0, तर ह्याचं आउटपुट इथं काय येणार आहे, 1 येणार आहे. का, आता हिचं बुलियन एक्सप्रेशन काय दिले, वाय इज इक्वल टू ए बार. समजा मी आता हे ए आउटपुट आहे आणि वाय काय ए इनपुट आहे आणि वाय हा काय आहे तुमचा आउटपुट आहे. तर आता वाय आउटपुट काय दिला आहे, ए बार दिला आहे. म्हणजे ए इनपुट 0 दिला आहे, तर तो इथं ए बार काय होणार आहे, आउटपुट 1 होणार आहे. 0 दिला तर आउटपुट 1 येणार आहे आणि 1 इनपुट दिला तर काय येणार आहे, इथं आउटपुट 0 येणार आहे. एवढं लक्षात घ्या. ओके. आता ह्याचं बुलियन एक्सप्रेशन कायम लक्षात ठेवायचं, वाय इज इक्वल टू ए बार. पेपरमध्ये लिहिताना कसं लिहायचं, डेफिनेशन पहिले लिहायची, त्यानंतरनं आपण ही डायग्राम काढायची, त्याचं बुलियन इक्वेशन लिहायचं आणि त्याच्याखाली ट्रूथ टेबल काढायचा. कळलं का. ओके. आता हा जो बबल आहे, हा इथं जो बबल आहे तो इन्व्हर्टरचं काम करत असतो, एवढं लक्षात ठेवायचं. आणि हा जो बबल आहे त्याला आपण काय, बफरसुद्धा म्हणतो. ओके. आता आपण दुसरा गेट बघूया, अँड गेट. आता इथं काय आहे, अँड गेट. अँड गेट इज वन ऑफ द लॉजिक ऑपरेटर्स. इट परफॉर्म्स द लॉजिकल मल्टिप्लिकेशन ऑन इट्स इनपुट्स. म्हणजे त्याचे जे इनपुट आहेत, समजा ए आणि बी इनपुट दिला आहे, तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, तर मल्टिप्लिकेशन होणार आहे. तर ह्याचा आउटपुट हाय असणार आहे, वाय इज इक्वल टू 1. कधी, इफ अँड ओनली इफ ऑल द इनपुट्स टू अँड गेट आर हाय. म्हणजे ए आणि बी दोन्ही इनपुट जेव्हा हाय असतील तेव्हा काय असणार आहे, तो आउटपुट वाय इज इक्वल टू 1 असणार आहे. लक्षात घ्या. ही आहे अँडची डायग्राम, अँड लॉजिक गेटची ही काय आहे, डायग्राम आहे. इथं दोन इनपुट आहेत बघा, ए इनपुट आणि बी इनपुट, आणि ही काय आहे, वाय आउटपुट आहे. आता ह्याला किती इनपुट आहेत, आपण 2 दिलेत. नॉटला आपण एकच इनपुट दिलेला, इथं इनपुट किती दिलेत, 2 दिलेत, ए आणि बी. आउटपुट काय आहे, वाय आहे. लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, इफ अँड ओनली इफ बोथ द इनपुट्स आर 1 हाय देन ओनली युअर आउटपुट वाय इज इक्वल टू 1. म्हणजे जर दोन्ही इनपुट तुमचे ए आणि बी 1 असतील तेव्हाच तुमचं आउटपुट 1 येणार आहे. 1 म्हणजे हाय, एवढं लक्षात ठेवा. आता ह्याचं बुलियन एक्सप्रेशन काय आहे, वाय इज इक्वल टू ए इंटू बी. म्हणजे ए इंटू बी केल्यावर ह्याचं वायचं काय येणार आहे, आउटपुट येणार आहे. 0 इंटू 0 0, 0 इंटू 1 0, 1 इंटू 0 0 आणि 1 इंटू 1 1. ओके. तर आता इथं लक्ष घ्या, हा झाला तुमचा काय, अँड गेट, आणि ह्याचं बुलियन एक्सप्रेशन आहे वाय इज इक्वल टू ए इंटू बी. हा डायग्राम काढायचा, हा ट्रूथ टेबल काढायचा, त्याचं बुलियन एक्सप्रेशन लिहायचं आणि हे त्याच्याबद्दल अँड गेट काय आहे ते आपण लिहायचं. ओके. आता आपण बघूया ऑर गेट. आता हे काय आहे, ऑर गेट आहे. ह्याच्यामध्ये काय दिलं आहे, की ऑर गेट काय, लॉजिकल ॲडिशन ही परफॉर्म करतं. म्हणजे काय, त्याचे जे काय इनपुट असतील त्याची ॲडिशन करतं. आता ह्याच्यामध्ये काय आहे दिलं आहे, आउटपुट हाय येणार आहे. कधी येणार आहे, इफ एनी 1 ऑर बोथ द इनपुट्स आर हाय. म्हणजे एक जरी इनपुट 1 असलं किंवा दोन्ही इनपुट 1 असले तर त्याचं आउटपुट काय येणार आहे, हाय 1 येणार आहे. आणि आउटपुट विल बी लो 0 इफ अँड ओनली इफ बोथ द इनपुट्स आर सायमल्टेनियसली लो. म्हणजे आउटपुट लो कधी येणार आहे, जेव्हा दोन्ही पण इनपुट जेव्हा लो असणार आहेत त्यावेळेला. आता हा आहे ट्रूथ टेबल, इथं बघा दिले. हा आहे ऑर गेटचा लॉजिकल सिम्बॉल
IC नंबर आहे 7432. हा आहे तुमची OR गेटची डायग्रॅम. ह्याला 2 इनपुट आहेत, A आणि B, आणि Y काय आउटपुट आहे. आता इथं काय दिलं आहे बघा, त्यांनी कंडिशन काय सांगितली, ज्या वेळेला दोन्हीसुद्धा तुमचे इनपुट लो असतील त्यावेळेला तुमचं आउटपुट काय येणार आहे, 0 येणार आहे, म्हणजे लो येणार आहे. अँड इफ वन ऑर बोथ द इनपुट्स आर हाय देन युअर आउटपुट विल बी हाय. म्हणजे दोन्हीपैकी एक जरी तुमचं आउटपुट हाय असलं, इनपुट जरी एक जरी हाय असलं किंवा दोन्ही इनपुट हाय असले तर तुमचं आउटपुट काय येणार आहे, हाय येणार आहे. कळलं का. आता ह्याचं बुलियन एक्सप्रेशन हे आहे, y इज इक्वल टू A प्लस B. म्हणजे A प्लस बी केलं की ह्याची वाईटची काय येणार आहे, आउटपुट येणार आहे 0 + 1 1 1 + 0 1 1 + 1 1. ओके. तर हे आपले झाले काय, पूर्ण बेसिक गेट्स झाले. कळलं का इथपर्यंत.